वेलकम बॅक. या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज अ कोड ऑफ कंडक्ट. कोड ऑफ कंडक्ट याला मराठीमध्ये म्हणतात आचारसंहिता. आचारसंहिता म्हणजे काय हा मुद्दा आहे आणि हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. बोर्डाच्या पेपरमध्ये येण्यासारखा हा मुद्दा आहे आणि मी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि मी असं का म्हणतोय कारण की याच्यावर 2 क्वेश्चन्स आलेले आहेत. चला पटकन एक्सरसाइज काढायची आहे. एक्सरसाइजमध्ये बघायचं आहे क्वेश्चन नंबर 2 मधला 1. क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर्स. इथं बरेच मुलं माती खातात. फॉल्स असेल तर ते फॉल्स लिहितात आणि दुरुस्त करून वाक्य लिहितात, पण तसं नाही आहे. सेकंड सेंटेन्स काय आहे बघा, गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. जरी ट्रू असलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचं रिझन द्यावं लागेल. त्यातला पहिला क्वेश्चन, द इलेक्शन कमिशन लेज डाऊन द कोड ऑफ कंडक्ट ड्युरिंग इलेक्शन. हे स्टेटमेंट जे आहे हे ट्रू आहे आणि हे ट्रू का आहे ह्याचं तुम्हाला जस्टिफाय करून सांगावं लागेल. त्याचंच आपल्याला याच्यामध्ये उत्तर मिळणार आहे. ठीक आहे, पुढचं बघूया. क्वेश्चन नंबर 5 मधला 3rd क्वेश्चन नंबर 5, आन्सर इन ब्रीफ. विस्तृतमध्ये उत्तर द्या. त्यातलं 3rd, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ कोड ऑफ कंडक्ट. व्हेरी IMP क्वेश्चन. हा क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतो. 3 मार्काला, 4 मार्काला, 5 मार्कासाठी लक्ष द्यायचं आहे. हा मुद्दा आणि हा लेक्चर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, चला आपण आता बिलकुल वेळ न घालवता मुद्दा सुरू करूया. व्हॉट इज कोड ऑफ कंडक्ट. कोड ऑफ कंडक्टला मराठीमध्ये म्हणतात आचारसंहिता, जी निवडणुकांच्या आधी लावली जाते, मतदानाच्या आधी लावली जाते. ठीक आहे, काय असतं बघा, टू एन्श्युअर म्हणजे खात्री करायसाठी. आता कशाची खात्री करायची आहे तुम्हाला, फ्री अँड फेअर इलेक्शन्स. फ्री आणि फेअर. फ्रीचा अर्थ फुकट नाही, फ्री म्हणजे मुक्त आणि फेअर म्हणजे योग्य पद्धतीचे, प्रामाणिकपणे, चांगले, व्यवस्थित, कायद्याला धरून इलेक्शन्स म्हणजे निवडणुका. इन इंडिया म्हणजे भारतामध्ये व्यवस्थित निवडणुकांची प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित पार पडावी म्हणून जे केलं जातं त्याला कोड ऑफ कंडक्ट म्हणतात. द इलेक्शन कमिशन हॅज अडॉप्टेड सेव्हरल मेजर्स. अडॉप्टेड म्हणजे त्यांनी स्वीकारले आहे. सेव्हरल मेजर्स काही उपाययोजना स्वीकारलेल्या आहेत. द कोड ऑफ कंडक्ट इज वन ऑफ द मेजर्स अडॉप्टेड बाय इलेक्शन कमिशन. हे जे वेगवेगळे उपाय योजले आहेत त्याच्यामध्ये कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता हा त्यातला एक उपाय आहे. जालिम उपाय आहे, रामबाण उपाय आहे. कसं पुढे बघूयात. इन द लास्ट फ्यू डेकेड्स. डेकेड म्हणजे 10 वर्षांचा काळ, म्हणजे त्याला मराठीमध्ये दशक म्हणतात. दशक 10 वर्षांचा काळ. आता मागच्या काही दशकांमध्ये काय झालं, द इलेक्शन कमिशन हॅज used its powers to control malpractices during election. malpractices म्हणजे गैरप्रकार. गैरप्रकार म्हणजे काय, पैसे वाटणे, मतांसाठी पैसे वाटणे, पैसे खरेदी करणे किंवा काही वस्तू वाटणे, चुकीच्या गोष्टी करणे, याला म्हणतात माल प्रॅक्टिसेस. आता हे कंट्रोल करायचं. मग इलेक्शन कमिशन काय करतं, त्यांनी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स काढले होते. द कोड ऑफ कंडक्ट एक्सप्लेन द रूल्स. कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय, साध्या भाषेमध्ये कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता म्हणजे निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाळायचे रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हणजे नियमावली. ठीक आहे, इतकंच, अजिबात बाकी काही नाहीये. काही तुम्ही डोक्याला खुराक लावून घेऊ नका. काही याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. अतिशय साधा आणि सोपा मुद्दा आहे. पुढे बघा. चला, बाय द गव्हर्नमेंट रूल्स आर टू बी फॉलो. तुम्हाला फॉलो करावे लागतील. हे सगळ्यांना कंपल्सरी आहे. मोदी असेल तरी कंपल्सरी आहे, सामान्य माणूस असेल तरी कंपल्सरी आहे. चला पुढे बघा. बाय द गव्हर्नमेंट म्हणजे सरकारला कंपल्सरी आहे. पॉलिटिकल पार्टीज ज्यांना इलेक्शन लढायचं आहे म्हणजे जे विरोधी पक्षातले आहेत, जे सत्तेमध्ये आहेत, त्या सगळ्यांसाठी. अँड वोटर्स म्हणजे तुम्हाला कुठं अजून वोटिंग करायला चान्स मिळाला आहे. अजून 18 वर्षाचे झाले नाही आहे ना तुम्ही. 18 वर्षाचे झाल्यानंतर तुम्ही वोटिंग करू शकता. वोटर्स बिफोर इलेक्शन अँड ड्युरिंग इलेक्शन्स, तर त्यांना ते करावं लागतं. इवन द गव्हर्नमेंट कॅन नॉट व्हायोलेट. इवन द गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट जी आहे, जे सरकार आहे ते सुद्धा म्हणजे स्वतः विद्यमान सरकार सुद्धा या गोष्टी
बदलू शकत किंवा हे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत हे रूल्स अँड रेग्युलेशन्स तोडू शकत नाही. ठीक आहे, चला 1 मिनिट बघूयात. मी इथं बघा काय दिलंय, कॅन नॉट व्हायोलेट दीज रूल्स. पुढे बघा, ड्यू टू द स्ट्रिक्ट ऑब्झर्वन्स ऑफ द कोड ऑफ कंडक्ट, अतिशय काटेकोरपणे, अतिशय कडक पद्धतीनं हे पाळलं जातं. इन द लास्ट फ्यू इलेक्शन्स, गेल्या काही निवडणुकांमध्ये, द कॉमन वोटर्स हॅव बिकम कॉन्फिडंट, म्हणजे हे अतिशय काटेकोर पद्धतीनं पाळल्यामुळं जे निवडणुकांमध्ये गैरप्रकार जे आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी, गुंडागर्दी किंवा काय पैसे चारणं, पैसे खाऊ घालणं, वाईट चुकीचे प्रकार करणं किंवा मतदानांची फेरफार करणं, हे सगळं खूप पद्धतीनं खूप प्रमाणामध्ये याचं प्रमाण कमी झालं. आणि त्यामुळं काय झालं, लोकांमध्ये हा आत्मविश्वास तयार झाला की अरे हां ठीक आहे, हे सगळं फ्री अँड फेअर होतं आहे. हे बघा साधी गोष्ट आहे, जर मला इलेक्शनमध्ये वोट द्यायला जायचं आहे तर मला माझा जवळपास अर्धा दिवस खर्च करावा लागतो. तिथं जाऊन उभं राहावं लागतं, उन्हातान्हात उभं राहावं लागतं आणि तिथं मला जाऊन 1-2 तास लाईनमध्ये थांबल्यानंतर वोट करायला मिळतं. ठीक आहे, एवढं सगळं मी करतो, हरकत नाही आहे. मी माझ्या देशासाठी, माझ्या राज्यासाठी, माझं कर्तव्य म्हणून, माझा हक्क म्हणून मी हे सगळं करेल. पण हे सगळं का करेल किंवा हे सगळं कधी करेल, जेव्हा मला गॅरंटी आहे की मी जे वोट दिलेलं आहे ना त्या वोटरला काही किंमत आहे, हे सगळं चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. जर मला गॅरंटीच नसेल या गोष्टीची की मी दिलेलं वोट खरंच त्या माणसाला गेलंय का नाही गेलंय, तर मी कशाला माझा 1 दिवस खर्च करीन, अर्धा दिवस खर्च करीन. त्यामुळं निवडणूक आयोगानं म्हणजे इलेक्शन कमिशननं हे जे गैरप्रकार होते, ज्या माल प्रॅक्टिसेस होत्या त्या कमी केल्या, त्या माल प्रॅक्टिसेस टाळल्या. त्याच्यानंतर लोकांमध्ये कॉन्फिडन्स आला आणि त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ वोटिंगसुद्धा वाढलेलं आहे. ठीक आहे, आलं लक्षात. व्हेरी IMP क्वेश्चन आहे, बोर्डाच्या परीक्षेत येऊ शकतो. ठीक आहे, एक करायचं आहे तुम्हाला, अतिशय सोपं आहे. काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा. माझा आवाज तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोचतो, तुमचा आवाज माझ्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून पोचणार आहे. तुमचा आवाज म्हणा, तुमच्या शंका, तुमचे प्रश्न, त्यामुळं कमेंट्स महत्त्वाच्या आहेत. टीचिंग आवडत असेल तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, फ्रेंड्सला आपलं यूट्यूब चॅनल नक्की सजेस्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.